वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आपल्याला माहित आहे केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ब्रँच आहेत. त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री ह्या वेगवेगळ्या ब्रँच आहेत आणि त्या वेगवेगळ्या ब्रँचमधले वेगवेगळे टॉपिक आपणाला 11th आणि 12th साठी बोर्डाने सिलेक्ट केलेले आहेत. यामध्ये आपण याच्या अगोदर जे टॉपिक पाहिले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, अल्कोहोल, फिनॉल अँड इतर, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हे 3 टॉपिक जे आपले झालेले आहेत हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत. आणि आपला आणखी एक टॉपिक झालेला आहे एलिमेंट्स ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप. त्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे जे टॉपिक आहेत हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले टॉपिक आहेत. आणि आज आपण थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक पाहणार आहे. या टॉपिकमध्ये हा फिजिकल केमिस्ट्री मधला आहे. फिजिकल केमिस्ट्री मधला हा टॉपिक आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. वी नो दॅट द ट्रान्सफर ऑफ लिक्विड वॉटर इनटू gases, liquid water into gases, and solid ice or water ice is converted to liquid and then gases. That is change in state, also change in energy. Change in state and change in energy. आपण पाहतो पहा आईस आहे. आईसचं थोडंसं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर त्याचं कन्व्हर्जन हे लिक्विड वॉटरमध्ये होत असते. आणि लिक्विड वॉटर जर आपण हीट केलं किंवा बॉईल केलं तर त्या वॉटरचं कन्व्हर्जन एक ठराविक टेम्परेचरला म्हणजे साधारण 100°C टेम्परेचरला त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन हे गॅसेस स्टेटमध्ये होत असते. म्हणजे त्या ठिकाणी चेंज इन एनर्जी अँड ऑल्सो स्टेट चेंज होते आणि एनर्जी सुद्धा चेंज होते. आणखी आपण पाहतो की आपण कार्बन पाहिला आणि कार्बन हा बर्न केला. बर्निंग ऑफ कार्बन इज कन्व्हर्टेड टू कार्बन डायऑक्साईड. किंवा कुठलाही एलिमेंट किंवा मेटल जर आपण बर्न केला इन एअरमध्ये जर बर्न केला तर एअरमधल्या ऑक्सिजनची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऑक्साईड फॉर्म होत असतो. तो मोनॉक्साईड असेल किंवा डायऑक्साईड असेल. आता कार्बनचं आपण एक्झाम्पल घेतलं. बर्निंग ऑफ कार्बन इज कन्व्हर्टेड टू कार्बन मोनॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. कार्बन जर आपण बर्न केला तर त्या ठिकाणी कार्बनचं कन्व्हर्जन जे आहे हे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ही एनर्जी चेंज होत असते. आणखी आपण इन ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ड्राय सेल आपण ड्राय सेल मध्ये आपण जर पाहिलं ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपण ड्राय सेल म्हणजे काय, आपण वॉच आहे त्या वॉच मधला जो सेल आहे तो ड्राय सेल आहे. किंवा टॉर्चचा जो सेल असतो तो सेल जो आपण जर पाहिला तर तो ड्राय सेल आहे. आणि त्यामध्ये केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्स ज्यावेळी यूज होतो त्यावेळी त्यामध्ये केमिकलची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजेच काय, वन फॉर्म टू अनदर फॉर्म. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणखी एक त्यामध्ये आपण पाहिलं की इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटल मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटल या रिॲक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी. Thus, energy can transform from one form to another form. Energy can transform from one form to another form. म्हणजे एनर्जी जी आहे ही एनर्जी केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी. दॅट इज वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ओके. The thermodynamics is concerned with
the energy change in physical and chemical transformation. Thermodynamics is a concerned with a change in physical and chemical transformation. Okay? Then term used in thermodynamics. The term used in thermodynamics is system and surrounding. System and surrounding. What is by system and what is by surrounding? आता आपण या ठिकाणी एक डायग्राम पाहिलेला आहे. या डायग्राम मध्ये सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडर मध्ये गॅस इनक्लोज केलेला आहे आणि इनक्लोज करून त्याच्यावरती प्रेशर हे वेट ठेवलेला आहे. प्रेशर इन्सर्ट केलेला आहे. यामध्ये हा जो गॅस आहे हा गॅस सिस्टीम आहे. आणि इतर जे आहे ते इतर हे सराउंडिंग आहे. इतर म्हणजे काय? हे सिलेंडर असेल, हे साइडचे जे साइडला जे रूम आहे, हे रूम आहे, हे म्हणजे त्या ठिकाणी सराउंडिंग आलं. त्या ठिकाणी फक्त यामध्ये एन्क्लोज केलेला गॅस जो आहे तो गॅस हा सिस्टीम आहे. आणि स्टडी ऑफ दिस गॅस जी चेंज इन व्हॉल्यूम व्हेन प्रेशर इज चेंज्ड. The change in volume of the gas, study of this gas, it is nothing but the system. And other are termed as a surrounding, that is cylinder or room. Okay? Gas enclosed in cylinder equipped with movable piston. Suppose we understand study of change in volume of a gas and amount of energy is released or gained. आता ज्यावेळी आपण हा प्रेशर एक्सर्ट करतो, प्रेशर इन्क्रीज करतो या गॅसवरती, त्यावेळी काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते किंवा गेन होते बाय अ गॅस. यामध्ये गॅससाठी काही एनर्जी रिलीज होते किंवा गेन होते. व्हेन यामध्ये आपण जर पाहिलं, व्हेन प्रेशर इज व्हॅरीड बाय पुटिंग अ सर्टन मास ऑन द piston. In this case, a gas under study is called as system. In this case, gas under this study is nothing but the system. म्हणजे पहा, यामध्ये आपण गॅस हा पिस्टन आहे, मुव्हेबल पिस्टन आहे आणि पिस्टन वरती वेट ठेवून यामध्ये हा प्रेशर जो आहे तो प्रेशर चेंज केला. प्रेशर चेंज केल्यानंतर यामध्ये व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूमचा चेंज होणारा व्हॉल्यूम याचा जो स्टडी आहे हा स्टडी म्हणजे त्या ठिकाणी गॅस या ठिकाणी ही सिस्टीम आहे. त्याला सिस्टीम म्हणतो आपण. पिस्टन इन this case a gas under study is called as a system. A part of the universe under thermodynamics investigation is called as a system. A part of the universe under thermodynamics investigation is called as a system. And universe, it is nothing but the system and surrounding. Universe, it is nothing but the system and surrounding. Is nothing but the universe. Universe म्हणजे काय की यामध्ये जे सिस्टीम आणि सराउंडिंग आहे त्या सिस्टीम आणि सराउंडिंगला आपण युनिवर्स असं म्हणतो. युनिवर्स आर मेड अप ऑफ अ सिस्टीम अँड सराउंडिंग. ओके, अलग लक्षात पहा. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनेमिक्स इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड एज सिस्टम अँड ऑल अदर पार्ट ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टम सच एज cylinder then room and other are surrounding. And the universe, it is nothing but the system and surrounding are termed as universe. Okay, then system and surrounding. Then the types of system. There are three types of system: open system,
closed system and isolated system. Open system, closed system and isolated system. Open system. आता what is by open system? Closed system and isolated system. यामध्ये पहा आपण what copies taken in a cup, open cup. In this case, the energy is released. Some water vapors are given out. Water vapors are given out. Therefore, in this system or open system, the exchange from system and surrounding. Energy and matter is exchanged from system and surrounding. It is termed as open system. ओपन सिस्टीम मध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण पहा हॉट कॉफी या कप मध्ये आपण घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाहतो एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी रिलीज होत असताना त्यामध्ये काय वॉटर वेपर्स ह्या सुद्धा रिमूव्ह होतात आणि त्यामुळे एनर्जी रिलीज होते आणि वॉटर जे आहे वेपर्स ऑफ वॉटर त्या रिमूव्ह होतात म्हणजेच काय एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी इन दिस सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय होतंय यामध्ये एनर्जी रिलीज होते आणि मॅटर सुद्धा त्या ठिकाणी डिक्रीज होतंय. म्हणून इन दिस सिस्टीम द डिक्रीजिंग और रिलीजिंग ऑफ हीट टू द सोर्स such system exchange from energy and matter, that is water vapors passes in surrounding. Therefore the exchange both system and surrounding. This is nothing but the open system. Then closed system. In closed system आता या क्लोज्ड सिस्टीम मध्ये आपण जर पाहिलं तर hot copies covered with source. What copy covered with source, the water vapors does not pass surrounding. Water vapors does not pass surrounding. Such a system that exchange energy but not the matter with surrounding is called as closed system. आता यामध्ये पहा hot copy is covered with source. Therefore, the energy is released, but water vapors does not passes in surrounding. That is, no exchange of matter, but exchange of energy. Such system is termed as closed system. तेच आपण इथं ओपन सिस्टीम मध्ये जे आहे ते ओपन सिस्टीम मध्येच जे आहे तेच घेतलेलं आहे. यामध्ये जर समजा आपण हॉट कॉफी आपण यामध्ये कपमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण सोर्स म्हणजे जे झाकण आपण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर यामध्ये काय होतंय यामध्ये जी एनर्जी जी आहे एनर्जी रिलीज होते परंतु यातून वेपर जे आहे त्या वेपर्स बाहेर पडतात. परंतु हे जे आपण झाकण ठेवलेलं आहे त्याचं कंडेन्सेशन होऊन तो जो मॅटर आहे मॅटर बॅक रिटर्न इन अ कॉफी म्हणजे जो वॉटर कंडेन्स आहे वेपर्स आहे ते वेपर्स कंडेन्सेशन होऊन परत त्या कॉफीमध्ये मिक्स होतात. म्हणजेच काय त्यामध्ये मॅटर जे आहे ते मॅटर एक्सचेंज होत नाही फक्त त्यामध्ये एक्सचेंज काय होतंय तर एनर्जी एक्सचेंज होते. म्हणून या सिस्टीमला आपण क्लोज्ड सिस्टीम असं म्हणतो. क्लोज्ड सिस्टीम ठीक आहे. आता ही सिस्टीम जी आहे हे सिस्टीम फक्त इन्सुलेट केलेली आहे. इथं आपण आयसोलेटेड सिस्टीम मध्ये इन्सुलेट केलेले आहे. इन्सुलेटेड केले म्हणजे काय व्हॉट कॉपीज कव्हर्ड विथ सोर्स is insulated from the surrounding. Such system that does not allow the exchange of either energy or matter.
Such systems are termed as isolated system. Isolated system या सिस्टीम मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये बघा जी क्लोज सिस्टीम आहे हे फक्त इन्सुलेट केलेली आहे, इन्सुलेट केलेली आहे आणि इन्सुलेट केलेली असल्यामुळे यामधून एनर्जी ही रिलीज होत नाही आणि मॅटर ही रिलीज होत नाही. अशी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतो. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे कारण का तर यामधून एनर्जी रिलीज होत नाही आणि यामधून वॉटर जे आहे ते वॉटरचे वेपर्स हे सराउंडिंग मध्ये पास होत नाहीत आणि त्या वेपर्स त्या बाहेर पडत नाहीत म्हणून त्या ठिकाणी मॅटर एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी ही एक्सचेंज होत नाही म्हणून या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतो. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजेच काय थोडक्यात काय पहा आपण ओपन जो कप असतो त्या कपामध्ये जर आपण कॉफी घेतली तर कॉफीमध्ये आपण कॉफी घेत असताना त्यामधून एनर्जी जी आहे ती एनर्जी रिलीज होते, एनर्जी रिलीज होते. एनर्जी म्हणजे काय की त्यातून बाहेर वाफा बाहेर पडतात आणि वाफा बाहेर पडून त्याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर डिक्रीज होतं म्हणजे एनर्जी रिलीज होते आणि त्या वाफाच्या मार्फत त्यातलं वॉटर जे आहे वॉटर वेपर्स बाहेर पडतात. वॉटर वेपर्स बाहेर पडल्यामुळं त्याचा मॅटर सुद्धा डिक्रीज होतो. ही जी सिस्टीम आहे त्याला आपण ओपन सिस्टीम असं म्हणतो. आणि तोच हॉट कॉफी कंटेनिंग कप जो आहे त्याच्यावर आपण वरती जर झाकण ठेवलं तर झाकण ठेवल्यानंतर त्यामधून एनर्जी रिलीज होते परंतु वॉटर वेपर्स जे आहेत ते वॉटर वेपर्स त्या बाहेर पडत नाही कारण बाहेर पडल्या तर तिथं झाकणावरती कंडेन्सेशन होऊन त्यातला मॅटर जो आहे तो मॅटर चेंज होत नाही. फक्त एनर्जी चेंज होते परंतु मॅटर चेंज होत नाही. हे जी सिस्टीम आहे त्याला आपण क्लोज सिस्टीम असं म्हणतो. आणि हा जो हॉट कॉफी जो कोप आहे त्याच्यावर झाकून घेतलेला आहे आणि ते इन्सुलेट केलेलं आहे. इन्सुलेटर म्हणजे काय की आपण थर्मासमध्ये जर घेतला तर थर्मासमध्ये घेतल्यानंतर त्यामधून एनर्जीही बाहेर पडत नाही आणि मॅटर बी चेंज होत नाही म्हणून ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतो. दीज आर दी 3 टाइप्स ऑफ सिस्टीम: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओके, धन्यवाद.